मी रायश्री गायकवाड, लाईफ कोच बाय डिझाईनमध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्याला आज सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार आहे तो म्हणजे आपला विजन बोर्ड. आता विजन बोर्ड का प्रिपेअर करायचा, कसा प्रिपेअर करायचा, जे आपण डायरी रायटिंगवरती बघितलं होतं त्या डायरी रायटिंगचाच एक पार्ट येतो की विजन बोर्ड आपण प्रिपेअर केला पाहिजे. एव्हरी इयरला एक प्रिपेअर करायचा की त्या विजन बोर्डमध्ये काय राईट डाऊन केलं पाहिजे. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट 4 थिंग्स आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग असते की तुमचं त्यामध्ये हेल्थ, आपलं जे लाईफ आहे ते लाईफ बॅलन्स कसं करता आलं पाहिजे. जर आपण करिअरकडे फोकस करत गेलो तर फॅमिली साईडला पडते, हेल्थ साईडला पडते. जर तुम्ही हेल्थवर फोकस करायला गेलं तर करिअर आणि फॅमिली दोन्ही बाजूला पडतात. जर फॅमिलीवर फोकस करायला गेलं तर करिअर आणि हेल्थ दोन्ही सुटतात. सो आपल्याला सगळं बॅलन्स करून लाईफ कसं मॅनेज करता येईल याच्यावरती एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे, सिम्पल सोल्युशन आहे. त्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, एक विजन बोर्ड बनवायचा. विजन बोर्ड अशी एक कन्सेप्ट आहे दॅट सिम्प्लिफाय युअर लाईफ, की तुमचे जे लाईफ गोल आहे ते व्हेरी सिम्पल वेने ते क्रिएट करतात. बरोबर. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट विजन बोर्डचा जो सिम्पल मी तुम्हाला त्याचा हे दाखवेल. ओके, दिस इज युअर विजन बोर्ड ऑफ माइंड. सो फर्स्ट वन इज हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप अँड हॅपीनेस. आता हेल्थमध्ये काय लिहायचं आपल्या विजन बोर्डवरती की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल की मला हेल्थमध्ये काय अचीव करायचं आहे. जसं की मला वेट लॉस करायचं आहे, वेट गेन करायचं आहे, मसल्स स्ट्रेंथन करायचे आहेत. त्यानंतर आपण म्हणतो ना एक्सरसाइज करायची आहे, फ्लेक्झिबल बॉडी करायची आहे. व्हॉट एव्हर तुमचे जे काही गोल्स असतील रिलेटेड टू द हेल्थ दॅट शुड बी नोट डाऊन इन द हेल्थ कॉलम. म्हणजे आपण जेव्हा विजन बोर्ड प्रिपेअर करणार आहे त्यातला हेल्थमध्ये किंवा तुम्ही विजन बोर्ड डायरीमध्ये सुद्धा करू शकतात. डायरीमध्ये एक पेजला टायटल यायचं हेल्थ. हेल्थमध्ये मला काय काय अचीव करायचे, मला लॉंग हेअर करायचे. जर माझे शॉर्ट हेअर असतील, मला कधी कधी लॉंग आवडतं, मग कधी कधी मला लॉंग करायचे असतात, ते तुमचं विजन असू शकतं. त्यानंतर माझ्या हेअरमध्ये वॉल्यूम आला पाहिजे, माझा लुक छान करायचा आहे फॉर एक्झाम्पल, किंवा त्यामध्ये तुम्हाला तुमचे कलर चेंज करायचं आहे, तुम्हाला नेल्सची केअर करायची, तुम्हाला नेल आर्ट करायची. व्हॉट एव्हर जे तुम्हाला वाटतं की मंथली एकदा फेशियल केलं पाहिजे. फेशियल का केलं पाहिजे तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते प्रॉपर होतं, त्याच्याने जी स्किन असते आपली ती प्रॉपर राहते. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये नोट डाऊन करू शकतात. ते झालं तुमचं हेल्थ. आता हेल्थमध्ये तुम्ही जे टॉप गोल्स लिहिलेत ते अचीव करण्यासाठी अगेन 5 स्टेप फॉर्म्युला आला की ते अचीव करण्यासाठी 5 ॲक्शन्स कुठल्या घेतोय आपण डेली. जर मला वेट लॉस करायचं, समजा मला फॉर एक्झाम्पल 60 kg वेट आहे एखाद्या पर्सनचं आणि त्यांना ते 50 kg पर्यंत आणायचं, तर त्यांनी डेली 20 मिनिट्स वॉक केलं पाहिजे, ॲटलिस्ट 20 मिनिट्स एक्सरसाइज केली पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्सरसाइज आणि वॉक नाही जमत आहे, तुम्ही एखादा गेम प्ले केला पाहिजे. आउटडोर गेम, बॅडमिंटन खेळा, तुम्ही फुटबॉल खेळा, कुठला तरी एक गेमवर जर तुम्ही खेळलात, म्हणजे जो वेळ इकडे द्यायचा आहे तो तिकडे नाही दिला गेला आहे त्यावेळेस इट्स ओके. नेक्स्ट टाइम तर तुम्ही कुठेतरी अचीव करताय. एखाद्या दिवशी एक्सेप्शनल नाही जमला, इट्स ओके. सेकंड डेला त्याची वसुली करायची. मात्र काल नाही केलं म्हणून आज मी 20चे 40 मिनिट्स करणार. येस, यू हॅव टू डू राईट. म्हणजे ती गोष्ट लवकर अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होते. बरोबर. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की तुमची वेल्थ. वेल्थचा जो कॉलम असतो, वेल्थमध्ये आपल्याला काय काय हवं आहे. जसं की वेल्थमध्ये आपल्याला काय हवं आहे, फॉर एक्झाम्पल मला माझा जो बिझनेस आहे तो ऑटो पायलट मोडवर रन करायचा आहे. त्यामध्ये मला जसं की फॉर एक्झाम्पल मला एखादी कार घ्यायची आहे, मला एखादं घर घ्यायचं आहे, ऑफिस घ्यायचं आहे, ऑफिसचं रेनोव्हेशन करायचं आहे, घरात फर्निचर करायचं आहे, म्हणजे भरपूर काही काही गोष्टी असू शकतात त्यामध्ये. त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे तो हायर करायचा आहे, त्यामध्ये त्यांना चांगलं पे स्केल करायचं आहे. व्हॉट एव्हर जे काही गोल्स असतील ते सगळे त्यामध्ये द्यायचे. आपल्याला नंबर ऑफ स्टुडंटला ट्रेन करायचे. ज्या वुमन्स आहेत ज्यांना घरात बसून वेल एज्युकेटेड आहेत, त्या कमवू शकतात, त्यांच्यामध्ये ते करण्याची काहीतरी आपण म्हणतो ना गट्स आहेत, बट स्टील दे आर नॉट एबल टू डू एनिथिंग. सो अशा वुमन्सला हेल्प करायचं की माझा मिशन आहे सध्या की ज्या वेल एज्युकेटेड वुमन्स आहेत, ज्या घराच्या बाहेर नाही जाऊ शकत, रिस्पॉन्सिबिलिटीज, एक करिअर वेल सेट असताना नंतर आफ्टर मॅरेज, आफ्टर बेबी ती मुलगी कुठेतरी घरात बसते, त्या मुलीला कुठेतरी बाहेर निघायचंय, ती खूप इच्छा असताना ती बाहेर जाऊ शकत नाही. अशा लोकांना आपण हेल्प करणार आहोत की ज्यामधून त्या, म्हणजे माझं तरी मिशन तेच आहे की त्यांना मदत करून त्यांना घरात बसून ते कसं कमवू शकतात, घरातला मुलगा सांभाळून, फॅमिली सगळं सांभाळून 2 तास वेळ देऊन त्यातून कसं अर्निंग करू शकतात, याच्यावरती आपण गोल ठेवलाय. बरोबर. तर त्यासाठीच आपण काय करतो, तुमचे सगळे गोल्स जे आहेत ते वेल्थमध्ये नोट डाऊन करायचे की तुम्हाला काय काय अचीव करायचे, तुम्हाला कुठल्या कुठल्या अचिव्हमेंट्स पाहिजेत, लोकांनी का तुमच्याकडे ॲज अ आयडियल पर्सन म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर. आपले आयडियल पर्सन कोण आहेत, आपण त्यांना किती फॉलो करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण, जोरजोरात मोठी मोठी जयंती साजरी करतोय, नो डाऊट केल्याच पाहिजे, बट त्यांचे किती गुण आपण आत्मसात करतोय. त्यांच्यातला एक जरी गुण आत्मसात केलं तरी आपण खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतो. तर आपण ज्या आयडियल लोकांना मानतोय त्यांच्याकडनं आपण काय शिकतोय, त्यांच्यातलं जे शिकल्यानंतर आपण ते इम्प्लिमेंट किती करतोय, आपल्या लाईफमध्ये किती इम्प्लिमेंट करतोय.
हे पण फार महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टीनुसार आपण हळूहळू ग्रोथ करतो आणि त्यामध्येच आपली प्रगती होत असते. ओके, थर्ड कॅटेगरी येते आपल्या विजन बोर्डवरती रिलेशनशिप, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. मी म्हणते की एक वेळेस हेल्थ वेल्थ नसेल तरी ठीक आहे, हेल्थ असावी, हेल्थ हाय प्रायोरिटी तुमचा. सेकंड असतं रिलेशनशिप. ओके, आणि मग सगळं रन करण्यासाठी आपल्याला लागतं वेल्थ, बरोबर. जो पैसा लागतो हे सगळं नॉर्मल रन करण्यासाठी लागणारी गोष्ट असते, तो म्हणजे पैसा. तर मग तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काय अचीव करायचं आहे, ओके, ते स्पेसिफिक असलं पाहिजे की हां, समजा मला माझ्या हजबंडसोबत वेळ घालवायचा आहे. जो वेळ जनरली दिवसभर वर्किंग असल्यामुळे, दोघं वर्किंग असल्यामुळे तो वेळ देता येत नाही आपल्याला. आपण त्यासाठी मॉर्निंग वॉकला दोघं सोबत जाऊ शकतो. त्यानंतर नाही मॉर्निंग वॉकला जाऊ शकत, तुम्ही आता तर बॅडमिंटन खेळा, सोबत खेळा. सायंकाळचं चहा कॉफी असेल ते सोबत घ्या. एक अर्धा ते 1 तास डेली सोबत दोघांनी वेळ घालवला पाहिजे. सेम तुमची फॅमिली, तुमचे चाइल्ड आहेत, ते मुलांसोबत तुम्ही जर रोज अर्धा तास वेळ दिला, 24 अवर्स असतात, पूर्ण 24 अवर्स आपण वर्कआउट करत नाही. जर तुम्ही 8 अवर्स वर्किंग केलं तर 8 अवर्स व्यतिरिक्त उरलेल्या वेळामध्ये 4 अवर्स आपण आपल्या फॅमिलीला दिले पाहिजे. फ्रेंड्स आहेत त्यांना वेळ दिला पाहिजे. नाही रोज फोन करू शकत, नाही डेली घरच्यांशी बोलू शकत, तुम्ही हॉस्टेलाइट असाल, बाहेर राहत असाल, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असाल, तुम्ही कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हे ठेवलं पाहिजे की हां, अरे या दिवशी मी फोन केलाच पाहिजे. तुम्ही दिवसाला 1 केला पाहिजे म्हणेल मी, पण दिवसाला 1 पॉसिबल नसेल तर कमीत कमी 2 दिवसातून करा, 8 दिवसातून करा. जर 8 दिवस मी आईला फोनच केला नाही तर 9व्या दिवशी 1 तास फोनवर बोला, तिला वेळ देऊन टाकी, या वेळेस तुला कॉल करणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की रिलेशन चांगले बिल्ड होतात. रिलेशनशिपमध्ये नेसेसरी म्हणजे असे नाही आहे की फक्त ती कपलमध्येच असते. रिलेशनशिप विथ युअर स्टुडंट्स, रिलेशनशिप विथ युअर फ्रेंड्स, रिलेशनशिप विथ युअर फॅमिली, फॅमिलीसोबत वेळ घालवा. आजच्या काळात असं झालं की फॅमिलीमध्ये घरात म्हणायला की 50 लोक असतील, 50 आता राहिले नाही, पण 10 लोक असतील तर ते 10 लोक 10 मोबाईल घेऊन बसतात. प्रत्येकजण मोबाईलमध्ये टुकटुक करत असतात, बरोबर आहे. सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण सोशल मीडियाचे लोक व्हर्च्युअली कनेक्टेड असतात. आपली फॅमिली आपल्या सोबत असते. जेव्हा आपल्याला कधी चढ उतार बघावे लागतात तर सगळ्यात अगोदर आपल्या पाठीशी जर कोणी उभं राहत असेल तर ती आपली फॅमिली असते, बरोबर आहे. आणि त्या फॅमिलीसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. तो त्या फॅमिलीसाठी आपण वेळ कसा देऊ शकतो तर ते एक प्रॉपर शेड्यूल करा की हा बाबा मी डेली 15-20 मिनिटं या वेळेत मोबाईलला हात लावणार नाही, या वेळेत ऑफिस नो फोन कॉल काहीच नाही, या वेळेत मी फक्त घरच्यांशी 5 मिनिटं आईशी बोलणार आहे, पप्पांशी बोलणार आहे, बाबाशी बोलणार आहे, दीदीशी बोलणार आहे, वहिनीशी बोलणार आहे. घरात सगळ्या मेंबरशी तेवढा वेळ मी स्पेंड करणार आहे डेली, आणि तो केला पाहिजे. फार गरजेचं आहे आजच्या काळात. तुम्ही जर घरात 3 किंवा 4च लोक राहत आहेत आणि प्रत्येकजण मुलं मोबाईलवरती, आई मोबाईलवरती, वडील मोबाईलवरती, सगळे मोबाईलवरती, आणि मग एकमेकांशी बोलणंच नाही, प्रत्येकजण येतं जातं, जेवण करतं, झोपतात, चालतं, डेली रुटीन चालू होतं, बट तो आपल्या मोबाईलमध्ये. त्या व्हर्च्युअल दुनियेपेक्षा ॲक्च्युअलची जी दुनिया आहे ती खूप चांगली, आणि त्या ॲक्च्युअल लोकांशी कनेक्ट व्हा जे तुमच्याकडे प्रेझेंट आहेत, बरोबर. नाही तर व्हर्च्युअली फेसबुकला मला 4000 फ्रेंड्स आहेत, बट ते फेसबुकला आहे. इमर्जन्सीला जर तुम्हाला कधी कधी हॉस्पिटलला जायची वेळ आली, तुमची तब्येत बरी नसेल तर फेसबुकवरून कोणता फ्रेंड येणार नाही इकडे, बरोबर आहे. ते आहेत आपल्याला महत्त्वाचे, बट ते सोशल मीडियासाठी. आपल्या घरातलाच मेंबर असेल जो तुम्हाला उठून 1 ग्लास पाणी आणून देऊ शकतो, जो तुम्हाला मेडिसिन देऊ शकतो, जो तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो, एक व्यक्तीची कदर करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे रिलेशनशिपमध्ये फॅमिली ही जपलीच पाहिजे. फॅमिली नंतर सेकंड इम्पॉर्टंट असेल आपल्या फ्रेंड्स. अशी कधी कधी वेळ येते की आपण सगळीकडनं फिरून आलेलो असतो, इकडे वैतागलेलो असतो, ऑफिसला वैतागलेलो असतो, घरात कंटाळलेलो असतो, सगळीकडे कंटाळतो, तेव्हा आपल्याला एकच ऑप्शन मिळतो, ते आपले फ्रेंड्स, बरोबर आहे. फ्रेंड्स हे नेहमी असले पाहिजे. कधीतरी त्या मित्रांना भेटा, कधीतरी त्या मैत्रिणींना भेटा, ज्याच्यामध्ये तुम्ही आपण म्हणतो ना चाय पे चर्चा, एक 5-10 मिनिटासाठी का असे ना, बट आपलं जे ब्रेन वॉश करण्याचं काम किंवा आपलं जे म्हणतो ना आपलं सगळं क्लीन करण्याचं काम, आपला जो मेंदू आहे जो गडबडलेला असतो, सगळा डिस्टर्ब झालेला असतो, तो डिस्टर्ब मेंदू जागेवर बसवण्याचं जर सगळ्यात चांगलं काम कोणी करत असेल ते तुमचे फ्रेंड्स आहेत. इट मे बी गर्ल्स ऑर बॉयज, दॅट डझंट मॅटर. ओके, की आपले जे फ्रेंड्स आहेत, कोणीही फ्रेंड्स असतो, त्याचे मॅटर नाही करत कोण फ्रेंड्स आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, फ्रेंड्स असतात, बरोबर. मग ते आपल्याला चांगलं सोल्युशन देऊ शकतात, जे आपल्याला चांगल्या गोष्टी, कधी कधी आपण 2 गोष्टी त्यांच्याकडे बोलून मोकळं होऊन जातो, आपलं मन मोकळं होऊन जातं, बोला काही अडचण नाही आहे. बट फ्रेंड्सही असे असावे जे आपल्यासारखे एक आरसा असावा. आरशात बघितल्यानंतर जसं आपण ओरिजिनल आहे तसंच दिसतो, त्या कॅटेगरीतले आपले मित्र असावे, म्हणजे ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण रिअलमध्ये काय याचीच जाणीव आपण करून दिली पाहिजे. नाही तर बस माझी सासू हे बोलली, इकडनं सांगितलं काही त्यांनी म्हणावं माझी सासू पण अशीच बोलली होती, मग चालू का दोघांचीच रडकथा चालू, त्यातून चर्चा होईल, मग त्यातून काही यूज होणार नाही. सो गप्पा मारायच्या, आवर्जून गप्पा मारा, कुठल्या गोष्टीवर. एकाने सांगितलं जो आरसा असतो, मित्रांना आपण आरसा मानतो, त्या आरशाप्रमाणे असलं पाहिजे. जिथे आपली चुकी तिथे त्यांनी दाखवता आली पाहिजे, जिथे आपण
एखादी गोष्ट चांगली करतोय तिथे ॲप्रिशिएटही केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक महत्त्वाचा रोल प्ले केला जातो आपल्या लाईफमध्ये, तो म्हणजे आपले फ्रेंड्स. बरोबर आहे. सो आपल्या लाईफच्या याच्यामध्ये करिअरवर फोकस करताना आपल्याला हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिपमध्ये फॅमिली, फ्रेंड्स सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. क्लिअर आहे. आणि फोर्थ, द मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरी आणि की जी माझी सगळ्यात फेवरेट कॅटेगरी, दॅट इज युअर हॅपीनेस. जो आपला फोर्थ कॉलम येतो हॅपीनेसचा, त्या हॅपीनेसच्या कॉलममध्ये आपल्याला त्या गोष्टी लिहायच्या आहेत ज्या तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही स्वतः खुश होतात, जेन्युअनली खुश होतात. फॉर एक्झाम्पल, जर मला कधी कधी विचारलं तर मला एकदम डीजे सॉंग्स लावायचे असतं आणि त्याच्यावर डान्स करायचा असतो, कधी कधी मला आनंद मिळतो. कधी कधी एकदम मला भजन लावायचं असतं, ते भजन ऐकल्यानंतर आनंद मिळतो. कधी कधी मला थोडंसं गार्डनमध्ये गेलं, एकांत जाऊन एकटं फिरायला गेलं, छान एकांतात बसलं तेव्हा मला आनंद मिळतो. कधी कधी मी एक्सरसाइज केली तरी आनंद भेटतो. कधी कधी फोनवर गप्पा मारल्या तरी आनंद भेटतो. सो डिपेंड ह्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आनंद मिळतो, जेन्युअन आनंद मिळतो, फेक स्माईल नाही. आजच्या जगात सगळे लोक फेक स्माईलवर जगत आहेत. बरोबर. ती फक्त दाखवण्यापुरती असते. ती दाखवण्यापुरती असायला काही फायदा नाही. म्हणजे इकडे डिप्रेस असतात तरी ते तोंडावर दिसतं की आपल्या किती 12 वाजलेले आहेत. बरोबर. जी स्माईल असते ती जेन्युअन असली पाहिजे. आणि ती जेन्युअन असण्यासाठी त्यासाठी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात, ज्यामध्ये तुम्हाला योगा प्राणायाम असतं. त्यातून सगळ्यात जास्त आनंद आपल्याला मिळवता येतो. तो प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असू शकतो. कोणाला मध्ये गायनातून आनंद मिळतो, कोणाला स्केचिंगमध्ये आनंद मिळतो, कोणाला ड्रॉइंगमध्ये आनंद मिळतो, कोणाला मेकअपमध्ये आनंद मिळतो, कोणाला छान छान कपडे घालून मेकअप रेडी होण्यामध्ये आनंद मिळतो, कोणाला शॉपिंग करण्यामध्ये आनंद मिळतो, कोणाला मूवी बघण्यामध्ये आनंद मिळतो. तर तुमचे ज्या चॉईस असतील, तुमच्या चॉईसने तुम्हाला गाणी ऐकायला सुद्धा आवडत असेल, ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहू शकता, ज्यासाठी आपल्याला थोडं का होईना वेळ काढायचा आहे. बरोबर. आपलं लाईफ कितीही बिझी असेल, बिझी म्हणण्यापेक्षा ते इझी कसं होईल याच्यावरती फोकस करा. ओके. बिझी लाईफ प्रत्येकजण लाईफमध्ये म्हणतो काय मी फार बिझी आहे. बिझी ॲक्च्युअलमध्ये आहात का बिझी? ॲक्च्युअलमध्ये कोणी बिझी नाही आहे. मोबाईलवर 2 तास स्क्रोल डाऊन करतात, स्टील एखाद्या मित्राने कॉल केला, अरे येतो का चहा कॉफी किंवा पण ये, अरे नाही बिझी आहे, हे दे बिझी असाल बट थोडासा वेळ काढू शकता. सांगा ना बाबा ठीक आहे आता पॉसिबल नाही आहे, आता मी जरा कामात आहे, आपण उद्या भेटू शकतो किंवा आपण उद्या सायंकाळी भेटू शकतो, उद्या दुपारी भेटू शकतो, या वेळेत आपण भेटू, आता सध्या मी कामात आहे. बट ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ज्या वेळेने सांगतात की हां मी बिझी आहे, ॲक्च्युअलमध्ये ते बिझी आहात का हे स्वतःच्या मनाला विचारायचं. बरोबर. ते इझी कसं होईल आणि ते इझी करत करत आपलं लाईफ कसं इझी होईल याच्यावरती फोकस करा. ओके. सो हॅपीनेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी राईट डाऊन करणार आहेत आपण, ज्या गोष्टी केल्यानंतर आपण हॅपी होतो. बरोबर. 1-2-4 मित्र मैत्रिणी आपल्या अशा पण असतात ज्यांनाच आपण कॉल केला कुठल्याही कंडिशनमध्ये तरी आपण एकदम हसत खेळत एकदम माइंड फ्रेश होतो. असतात प्रत्येकाला असे मित्र मैत्रिणी असतात आणि असाव्यात. बरोबर. म्हणजे कधी काही टेन्शन कितीही सिरियस गोष्ट असली तरी ती एकदम लाईट वाटते. बरोबर. हा त्याचा इम्पॅक्ट असतो. त्यामुळे हॅपीनेसमध्ये ह्या गोष्टी लिहायच्या असतात की ज्या तुम्हाला करायच्या आहेत, म्हणजे आवडतं, जेन्युअनली आवडतं. कधी कधी हॅपीनेस त्या गोष्टीमधून मिळतो म्हणजे की तो तुमचं पॅशन नाही आहे, तो तुमचं प्रोफेशन नसू शकतो. नो डाऊट असं असेल. म्हणजे जर मला डान्सिंग करायला आवडतं, डान्सिंग माझं प्रोफेशन नाही आहे बट मला आवडतं कधी कधी, डिपेंड. कधी कधी पुस्तकं वाचायला आवडतं, डिपेंड. मूडनुसार आपण त्या गोष्टी आपला मूड पटापट स्टॉप होतो. सेम थिंग त्या गोष्टी मूडनुसार आवडतात आपल्याला, म्हणून तो तुमचा पॅशन नाही होत किंवा तो तुमचं प्रोफेशन नाही आहे. बरोबर. जो पॅशन आणि प्रोफेशन येतो तो आपण हाय प्रायोरिटीवरती घेतो. बरोबर. ज्याच्यावर तुम्ही ॲक्च्युअल काम करतात. बट पॅशनमध्ये इथे हॅपीनेसमध्ये त्या गोष्टी नोट डाऊन करायच्या ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. एखाद्याला गिफ्टमध्ये दिल्यानंतर आनंद मिळतो, एखाद्याला कोणाकडनं काहीतरी हाताने मागून घ्यायला आनंद मिळतो. मला जसं की गिफ्ट रॅपिंग करायला फार आवडतं, तसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी आनंद असेल, त्या गोष्टी सगळ्या आपल्याला त्यामध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते आपल्या विजन बोर्डवरती, इथे जी जागा सोडलेली तिथे त्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं की रोल्स वी आर प्लेइंग. कुठले कुठले रोल्स आपण प्ले करतोय. त्या रोल्समध्ये ॲज अ आई असाल, ॲज अ टीचर असाल, ॲज अ डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, तुमचं जो काही वर्किंग प्रोफेशन असेल त्या वर्किंग प्रोफेशननुसार असाल, काही तुम्ही जे रोल प्ले करतायत. जर मला जर विचारलं तर मी एक टीचर पण आहे, एक ट्रेनर पण आहे, एक कंपनी ओनर पण आहे, त्याच्यानंतर एक मुलाची आई पण आहे, एक वाईफ आहे, एक वहिनी आहे, एक सून आहे, एक मुलगी आहे, एक बहीण आहे, एक मोठी बहीण आहे. व्हॉटेवर जितके काही रोल तुम्ही प्ले करताय ते रोल्स इथे लिहून ठेवायचे, आवर्जून लिहायचे ते. कारण ह्या सगळ्या गोष्टींकडे फोकस करता करता कुठे इकडे दुर्लक्ष नको व्हायला. आणि हे रोल्स आपण लिहिले की ते आपल्याला नेहमी जाणीव करून देतात की तुमच्या ह्या जबाबदाऱ्या पण आहेत. बरोबर. करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाच्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत बाकीच्या. ज्यांना असं वाटतं की अरे करिअरवर फोकस करणारे घरात लक्ष देत नाही, अजिबात नाही, ते घरातही करतात आणि बाहेरही करतात.
आणि मला की दोन्ही बॅलन्स करता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही लाईफ बॅलन्स करायला शिकाल तेव्हा तुम्हाला करिअर आणि फॅमिली दोघं बॅलन्स होतील, तेव्हा तुमचं लाईफ बॅलन्स होईल. त्याच्यामुळे आपण कुठले कुठले रोल्स प्ले करतो ते रोल्स आवर्जून मेन्शन केले पाहिजेत, की ते रोल्स मेन्शन केल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की हां, मी जर कोणाची तरी वहिनी तर वहिनीच्या रिस्पॉन्सिबिलिटी मला पाळायच्या आहेत, मी कोणाची तरी पत्नी असेल तर त्या पत्नीच्या रिस्पॉन्सिबिलिटी पाळायच्या आहेत, कुणाची तरी आई असेल तर त्या आईच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या मला ओळखायच्या आहेत, त्या जबाबदाऱ्या निभवायच्या आहेत. कुणाची तरी सून आहे त्या सुनेच्या जबाबदाऱ्या निभवायच्या आहेत, कुणाची तरी देवराणी असेल, कोणाची तरी जेठाणी असेल, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या आहेत. कोणाचा तरी ट्रेनर आहे, ट्रेनर असेल तर त्याच्या स्टुडंटच्या काय जबाबदाऱ्या आहेत ती आपल्याला नेहमी आठवण करून देतं. त्यासाठी आपल्या लाईफमध्ये आपण कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या आहेत यासाठी आपले जे रोल्स आहेत जे आपण प्ले करत असतो डे टू डे लाईफमध्ये ते रोल्स पण आपल्याला डिफाईन करायचे. क्लिअर आहे? तुमचे टॉप गोल्स कोणते कोणते आहेत, कुठल्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही पार पाडतायत त्या आवर्जून कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या लाईफची 100% जबाबदारी आपणच घ्या, कारण आपल्या लाईफची जबाबदारी घेणारं दुसरं कोणी का असावं, बरोबर? जर आपल्या लाईफची जबाबदारी आपली स्वतःचीच आहे तर प्रत्येक गोष्ट करायची जबाबदारी आपलीच आहे. मला एखाद्या टॉपिक येत नाही तो अभ्यास करा, त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे 30-90 days. 30 minutes वॉच एनी व्हिडिओ ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक डेली फॉर 30 minutes अप टू 90 days. 90 म्हणजे 90 दिवसापर्यंत त्या टॉपिकवरती त्या टॉपिक रिलेटेड 30 मिनिटांचा व्हिडिओ डेली बघा. तुम्ही त्या टॉपिकमध्ये मास्टर माइंड व्हाल. असा कुठलाही टॉपिक असू द्या, कोणीही जन्माला आल्यापासून त्या टॉपिकमध्ये मास्टर नसतो. तो कुठून तरी ऐकतो, शिकतो, लर्न करतो, जेव्हा त्यामध्ये मास्टर होतो. सेम थिंग तुम्ही कुठल्याही टॉपिकवर मास्टर होऊ शकता. या विजन बोर्डवरती आपण इथे वरती स्वप्न लिहिली, इथे खाली ब्लँक जागा दिलेली, ती कशासाठी दिलेली, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामध्ये की आपल्याला इथे आपल्याला स्टिक करायचे की मला जर माझं स्वप्न असेल फॉर एक्झाम्पल वेल्थमध्ये की मला एक डायमंड रिंग घ्यायची, सिंगल स्टोनमध्ये जी डायमंड रिंग असते फ्रॉड स्टोनमध्ये ती घ्यायची, तर ते स्वप्न तुम्ही तिथे त्याचा फोटो स्टिक करायचे की मला एक्झॅक्टली किती कॅरेटपर्यंत घ्यायची, ओके, ती कशा साईजची असेल, कुठल्या ह्याच्यामध्ये असेल, ते सिल्वर गोल्डमध्ये असेल, गोल्डमध्ये असेल, रोज गोल्डमध्ये असेल, असे कुठल्या कॅटेगरीमध्ये पर्टिक्युलर असेल, एक्झॅक्ट कसं असेल त्याचा फोटो काढायचा आणि तो फोटो तुम्ही इथे स्टिक करायचा. ओके. त्याच्यानंतर समजा मला एखादा वॉच घ्यायचं आहे, ते वॉच घ्यायचं आहे तर कुठल्या कंपनीचं घ्यायचं आहे, कुठल्या ब्रँडचं घ्यायचं आहे, ते किती प्राईसपर्यंत असेल, एक अप्रॉक्सिमेटली त्याचा फोटो कसा असेल, ते कुठल्या कलरचं असेल, त्याची डाईलचा शेप कसा असेल, एव्हरीथिंग परफेक्ट प्रॉडक्ट कुठला आहे जो तुम्हाला हवा आहे एक्झॅक्टली तो तिथे स्टिक करायचा. सेम पर्स असेल, वॉटेवर तुम्हाला लिपस्टिक असेल, सँडल्स असेल, शूज असेल, ड्रेस असेल, ड्रेसिंग स्टाईल असेल, एव्हरीथिंग इन्क्लुडिंग तुम्हाला मेकअप करायचा असेल, त्याचा लुक गेटअप करायचा असेल, स्टील तुम्ही ते फोटो तिथे स्टिक करू शकता जे तुम्हाला मिळवायचे. जे गोष्टी जे स्वप्न पूर्ण करायचे त्याचं डायग्रामॅटिकली, कारण आपला जो ब्रेन आहे तो डायग्रामॅटिकली लवकर कॅप्चर करतो. त्याला थेरॉटिकली सांगितलेलं कळत नाही. मला घर घ्यायचं आहे म्हटल्यानंतर ते घर कसं पाहिजे मला, आपण एक इमॅजिन करतो, कारण मला व्हाईट कलरचं छान बंगलो असेल, तो इतक्या फ्लोअरचा असेल, त्याच्यावरती एवढे बेडरूम्स असतील, इतकी मोठी बाल्कनी असेल, इतका मोठा स्टेअरकेस असेल, असा कलर असेल, फ्रंट व्ह्यू असा असेल, साईड व्ह्यू, हे सगळं इमॅजिन करतो. हे इमॅजिन जर तुम्ही डायग्रामॅटिकली दाखवलं, त्याला फोटो जर दाखवला तो ते लवकर कॅप्चर करतो आणि ती गोष्ट मिळायला आपल्याला लवकर मदत होते. त्यासाठी तुम्ही जे स्वप्न राईट डाऊन केलेले आहेत ते राईट डाऊन केलेले स्वप्न त्याच्यावरती इम्प्लिमेंट करा. त्याचे छोटे छोटे फोटो काढून तुम्हाला पेपरमध्ये मिळाले असतील, कलर पेन मिळाले असतील किंवा मोबाईलमध्ये पण व्हाईट बोर्डमध्ये ते तुम्हाला स्टिक करता येऊ शकतात. ओके. सो तिथे त्याचे पर्टिक्युलर प्रॉडक्टचे फोटोज घ्या जेणेकरून तुमचे स्वप्न लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होईल. ओके. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या लर्न करा. त्यासाठी काही हेल्प लागेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आमच्या टीमला.